विधानसभेतील दारुण पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। लवकरच दिल्लीमध्ये नव्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे। कुणाकडे जाणार काँग्रेसचं राज्यातील नेतृत्व, बघूया त्याबद्दलचा खास रिपोर्ट। काँग्रेस महाराष्ट्रात भाकरी फिरवणार। लवकरच काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल। नवा गटनेता निवडणार, प्रदेशाध्यक्षही बदलणार। विधानसभेतल्या दारुण पराभवानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होणार आहेत। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची लवकरच उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दिल्लीत लवकरच काँग्रेसच्या श्रेष्ठींची बैठक होणार आहे आणि या बैठकीत राज्यातल्या नेतृत्व बदलावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे। त्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसमध्ये भाकरी फिरवणार असल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे। विधानसभेत प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेत्यांमध्ये संपर्काचा अभाव होता, त्याचा फटका विधानसभेत बसल्याची तक्रार थेट दिल्लीत राहुल गांधींची भेट घेऊन महिला खासदारांनी केली होती। विधानसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची विनंती नाना पटोले यांनी मल्लिकार्जुन खरगेंकडे केली होती। मात्र सोबतच आता विधिमंडळ गटनेतेपदाचं नावही दिल्लीमधूनच निश्चित होणार आहे। नाना पटोले यांची विधिमंडळ नेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे। प्रदेशाध्यक्ष पदासाठी वडेट्टीवार, सतेज पाटील, विश्वजित कदम यांच्या नावाची दिल्लीत चर्चा आहे। विधानसभेतल्या पराभवानंतर दिल्लीतल्या काँग्रेसच्या वरिष्ठांनी राज्यातील सर्व सूत्र हाती घेतले। त्यामुळे काँग्रेसची भाकरी फिरणार की आणखी करपणार हे येणारा काळच ठरवणार आहे। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।